आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास, संस्कृती आणि वारसा या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत प्राचीन बौद्ध राजांचा इतिहास आपण सध्या पाहत आहोत। मागील धम्म देसनेमध्ये आपण सम्राट अशोकाचा फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे फॅमिली इंट्रोडक्शन, त्याचा परिवाराचा पूर्व परिचय आणि सम्राट अशोकाचं मन बुद्ध धम्माकडे कसं वळालं, म्हणजे सम्राट अशोक जो अत्यंत क्रूर होता, अत्यंत रागीट आणि चांडाळ स्वभावाचा होता, असा हा सम्राट अशोक बौद्ध धम्माकडे कसा वळाला, त्याचं मन बौद्ध धम्माकडे कसं वळालं, या मागची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण कालच्या धम्म देसनेमध्ये बघितलेली। आजच्या धम्म देसनेमध्ये सम्राट अशोकाचाच एक विषय घेऊन बौद्ध झालेल्या सम्राट अशोकाने कशा पद्धतीने बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराकरिता कार्य केलं, त्या धम्म प्रचार प्रसाराचा इतिहास, म्हणजे जे काम अशोकाने केलेलं आहे, काय काय केलं त्यांनी बौद्ध धम्माच्या रक्षणासाठी, बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी, भिक्खू संघासाठी त्याने काय काय केलं, या सर्वांचा वृत्तांत, ऐतिहासिक वृत्तांत आपण आजच्या धम्म देसनेमध्ये पाहणार आहोत। सम्राट अशोक बौद्ध कसा झाला याचा इतिहास मी तुम्हाला काल सांगितलेला आहे। त्या इतिहासामध्ये आपण असं जाणलं की ज्या वेळेस हा सम्राट अशोक त्याच्या राजमहलामध्ये खिडकीजवळ बसलेला होता, तेव्हा त्याने खिडकीतून त्या राज उद्यानामध्ये निग्रोध नावाच्या एका श्रामणेर भंतेजीला बघितलं। महामंत्र्यांनी ज्या श्रामणेर भंतेच्या निग्रोधांना महलामध्ये आणलं, तर ते निग्रोध भंते आजूबाजूला पाहतात कोणी मोठे भंतेजी आहेत का, तर मोठे भंतेजी दिसत नाहीत, तर डायरेक्ट जाऊन सम्राट अशोकाच्या राजगादीवरती बसतात। सम्राट अशोकाला पण आश्चर्य वाटते, पण तो काहीच बोलत नाही, पायाजवळ येऊन असं अभिवादन करतो। त्यावेळेला निग्रोध नावाचे जे श्रामणेर असतात, छोटे भंतेजी असतात, ते या सम्राट अशोकाला अपमाद वग्गाचा उपदेश करतात। अपमाद वग्ग म्हणजे काय, धम्मपदातील जी गाथा आहे, अपमाद वग्ग म्हणजे अप्रमादी राहणे, आळस करू नये, बेहोशीमध्ये राहू नये, कंटाळा करू नये, प्रमादी जीवन जगू नये, अप्रमादी जागृत होऊन आपण जीवन जगावं, अशा बुद्धाचा उपदेश त्यावेळेला तो निग्रोध सामनेर सम्राट अशोकाला करतो। तेव्हा पहिल्यांदा बुद्ध विचारांचा प्रभाव सम्राट अशोकाच्या मनावरती होतो। आणि मग सम्राट अशोक त्या निग्रोध सामनेराला दान पुण्य म्हणून 8 घास भात दान करतात। तर निग्रोध सामनेर काय म्हणतो की हे माझ्या उपाध्यायासाठी, पुन्हा 8 घास पुन्हा दान करतो, हे 8 घास माझ्या आचार्यांसाठी, पुन्हा 8 घास भात दान करतो, हे 8 घास भात भिक्खू संघासाठी, आणि ज्यावेळेस पुन्हा 8 घास भात दान करतो तेव्हा मग तो स्वतः ग्रहण करतो। दुसऱ्या दिवशीचं भोजनाचं निमंत्रण देऊन मग 32 भंतेजींना घेऊन निग्रोध सामनेर सम्राट अशोकाकडे भोजन ग्रहण करतात। भोजनदान झालं, त्यानंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करतात, बौद्ध धम्माची दीक्षा घेतात, एक बौद्ध उपासक म्हणून, म्हणजे एक राजा म्हणून, बौद्ध उपासक म्हणून ते दीक्षा ग्रहण करतात। आणि त्यानंतर उपदेश ऐकल्याच्या नंतर तिथेच सम्राट अशोक हात जोडून निग्रोध भंतेजींना विचारतो की भंते, भगवान बुद्धांचे धम्म उपदेश किती आहेत? सम्राट अशोक विचारतो की भगवान बुद्धांचे धम्मस्कंध किंवा धम्म उपदेश किती आहेत? तर निग्रोध सामनेर म्हणतात
की महाराज भगवान बुद्धांचे धम्म उपदेश हे एकूण 84,000 आहेत. 84,000. तेव्हा सम्राट अशोक भंतेजींच्या पुढे बसून संकल्प करतो की मी सुद्धा त्या प्रत्येक उपदेशाच्या प्रित्यर्थ प्रतीक म्हणून एक विहाराचं निर्माण करेल. अशा प्रकारे 84,000 धम्म उपदेशाचं प्रतीक म्हणून 84,000 विहारांची मी निर्मिती करेल असा तो संकल्प करतो. आणि बघा निग्रोध भंते सुद्धा साधुवाद देतात. तर असं म्हटलेलं आहे की या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये म्हणजे आजचं आपलं हे भारत, हे बाजूला आहे पाकिस्तान, तिकडे अफगाणिस्तान, कझाकिस्तान, इकडे तिबेटचा प्रदेश, नेपाळचा प्रदेश, या संपूर्ण भागाला जम्बूद्वीप म्हणायचे. जम्बूद्वीप या संपूर्ण भूप्रदेशामध्ये सम्राट अशोकाने बौद्ध म्हणजे भगवान बुद्धांच्या 84,000 धम्मस्कंधाच्या प्रित्यर्थ 84,000 विहारांची निर्मिती केली. या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये 84,000 विहार बांधले. त्यापैकी एक सुंदर विहार बांधलं होतं स्वतः त्या पाटलीपुत्रमध्ये. त्या विहाराचं नाव दिलं अशोकाराम विहार, की ज्या अतिशय सुंदर ते विहार होतं अशोकाराम विहार. आणखीन एक होतं विहार, त्याला कुक्कुटाराम विहार म्हणायचे. असे विविध प्रकारचे नावं आहेत. तर त्याने असे 84,000 विहारांची निर्मिती केली. या सोबत म्हणजे धम्म कार्य त्याने कसं कसं केलं याच्यानंतर पण त्याचं दुसरं जे धम्म कार्य आहे या 84,000 विहारांप्रमाणे सम्राट अशोकाने 84,000 बुद्ध अस्थि स्तूपांची निर्मिती केली. किती? 84,000 बुद्ध अस्थि स्तूप. तुम्ही विचार करा 84,000 बुद्ध अस्थि स्तूप ज्या देशामध्ये असतील तो देश किती भाग्यशाली असेल. तो देश किती बुद्ध धम्म विचार. 84,000 स्तूप न हो, 84,000. सम्राट अशोकाने 84,000 बुद्ध अस्थि स्तूप निर्माण केले. आणि या अस्थि कशा प्राप्त केल्या तर तो इतिहास तुम्हाला माहित आहे, सांगितलेला आहे की भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भगवान बुद्धांच्या अस्थींचे समान 8 भाग करण्यात आले होते. ज्यांना ज्यांना बुद्ध अस्थीचे हे 8 भाग प्राप्त झाले त्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये जाऊन त्या बुद्ध अस्थींवरती भव्य स्तूपांची निर्मिती केली. मग तो राजगृह होता अजातशत्रू राजा, कपिलवस्तूचे शाक्य लोक, कुशीनगर आणि मल्लचे कुशीनगर आणि पावाचे मल्ल लोक, अल्लकप्पचे बोलीय लोक, रामग्रामचे कोलीय लोक, वेडद्वीपचे ब्राह्मण लोक, अशा 8 जणांना या अस्थी प्राप्त झाल्या. आणि या सर्वांनी बघा पहिल्यांदा या पृथ्वीवर पहिल्यांदा या जम्बूद्वीपामध्ये बुद्ध अस्थि स्तूपाची निर्मिती केली. आता हे स्तूप कसे निर्माण होतात आणि या स्तूपामध्ये अस्थि कशी प्रतिष्ठापित केली जाते हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. असं भव्य असं गोल आकार केला जातो विटांचा, भव्य असं अगदी अतिशय भव्य, बघा भव्य असा मोठा आकार केल्यानंतर जसं बघा आपला हरसुलटी पण गोल किती मोठा आहे त्याप्रमाणे असं किंवा त्याच्यापेक्षा पण मोठं असं भव्य मोठा आकार करायचा. त्याच्यावरती विटांचं बांधकाम करायचं आणि ते विटांचं बांधकाम असं निमुळतं करत 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 असं गोल आकार निमुळतं करत करत आणि मग 60 ते 70% बांधकाम झालं की वरचा जो स्पेस असतो तिथे अशी खोली करतात आणि त्या खोलीमध्ये एका मातीच्या मडक्यात बुद्धाच्या अस्थी, अरहंताच्या अस्थी ठेवायच्या. त्या मातीचं मडकं कापडाने बांधायचं किंवा त्याच्यावरती प्लेट ठेवायची. ते माठ जे आहे अस्थीचं जे माठ आहे कलश त्या रूम मध्ये त्या स्पेस मध्ये ठेवायचा आणि त्याच्यासोबत मग त्या काळातल्या राजांचे काही माणिक मोती, काही जडी जवाहरात, काही नीलम किंवा काही सोनं चांदी शिक्के असं तिथं ठेवायचं आणि त्याच्यावरती अशी दगडी प्लेट ठेवायची. त्या प्लेटवरती लिहायचं असं की या अस्थी कोणाच्या आहेत, या अस्थी कोण प्रतिष्ठापित केला, ह्या स्तूप कोणी निर्माण केला असं लिहायचं ब्राह्मी लिपीमध्ये. ती प्लेट त्या प्लेटने दगडी प्लेटने झाकून घ्यायचं आणि मग उर्वरित बांधकाम जे असं पूर्ण करायचं. अशा प्रकारे त्या स्तूपामध्ये बुद्ध अस्थींची प्रतिष्ठापना केली जात असते. तर बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर
ज्या 8 स्तूपांची निर्मिती झाली, बुद्ध अस्थि स्तूपांची, या 8 स्तूपांपैकी सम्राट अशोकाने 7 स्तूपांचं परत उत्खनन केलं. फक्त रामग्रामचे जे कोलीय लोक होते त्यांनी उत्खनन करू दिलं नाही. तर असं म्हणतात की जे रामग्रामचे जे कोलीय लोक होते ते नागवंशीय लोक होते, नागवंशाची लोक होते. ते नागवंशीय लोकांनी अशोकाचा विरोध केला किंवा त्याला उत्खनन करू दिलं नाही. तर तेवढा शांत चित्ताने तो परत आला. त्यापैकी 6 स्तूपांमधल्या बुद्ध अस्थी त्याने परत जमा केल्या, त्या अस्थीची पूजा केली आणि त्याचे असे छोटे 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 किती 84,000 भाग केले. 84,000 भाग केले आणि त्या 84,000 बुद्ध अस्थींवर 84,000 बुद्ध अस्थी स्तूपांची निर्मिती केली. आता विचार करा, काय तो भारत देश असेल, काय तो जम्बूद्वीप असेल. 5-50 किलोमीटर गेले की स्तूप दिसायचा, 5-50-100 किलोमीटर पुढे गेले की स्तूप दिसायचा. सगळं जम्बूद्वीपात स्तूप निर्माण केले होते ना, पण आता हे स्तूप गेले कुठं, नाही की नाही? हा पण प्रश्न आहे ना, हे स्तूप गेले कुठं? एक तर यापैकी काही स्तूप जे आहेत ते गडप झालेले आहेत, जमिनीमध्ये पहाडांमध्ये गडप झाले, अजून उत्खनन झालं नाही. किंवा काही स्तूपांना तोडण्यात आलं, फोडण्यात आलं, भग्न करण्यात आलं. काही स्तूप अगदी भग्न अवशेषामध्ये आहेत. पण या 84,000 स्तूपांपैकी म्हणजे स्तूप कसे निर्माण केले होते जर तुम्हाला बघायचं असेल, आज या 84,000 स्तूपांपैकी एक स्तूप आजही या भारत देशामध्ये आहे. तो स्तूप आहे सांचीला. तुम्ही जर कधी सांचीला गेले तर नक्की त्या सांचीमध्ये त्या स्तूपाचं दर्शन करा. तुम्हाला लक्षात येईल की स्तूप कसे असतात. त्या सांचीच्या स्तूपाकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारचे स्तूप त्या काळात निर्माण केले होते सम्राट अशोकाने. तर जेव्हा या सांचीमध्ये या स्तूपाचं जेव्हा उत्खनन झालं तर इथे बरेचसे चैत्य सापडले, स्तूप सापडले. तर या सांचीमध्ये मुख्यतः 3 स्तूप आहेत. 3 त्यापैकी पहिला जो स्तूप आहे त्याच्यात बुद्ध अस्थी आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा जो स्तूप आहे तो असा पश्चिम दिशेला पायऱ्या अशा खाली उतरलेल्या असतात, खाली उतरून थोडंसं पायी जावं लागते. ते अरहंताचा अस्थी स्तूप आहे, तो दुसरा नंबरचा स्तूप आहे. त्यानंतर तिसरा नंबरचा जो स्तूप आहे अगदी पहिल्या स्तूपाच्या पुढेच निर्माण केलेला आहे. तर तो स्तूप तिथे पाहायला मिळतो. आणि असं म्हणतात, म्हणजे सत्य इतिहास हा आहे की जेव्हा त्या 3 नंबरच्या स्तूपाचं उत्खनन करते तेव्हा त्यांना 2 मातीचे कलश सापडले. मातीचे 2 कलश सापडले. उत्खनन करता करता त्यांनी दगडी प्लेट सापडली, दगडाची प्लेट, आपली फरशी कशी असते त्याप्रमाणे एक प्लेट सापडली. त्या प्लेटवरती लिहिलेलं होतं सारीपुत्तस्स ब्राह्मी लिपीमध्ये. त्या खाली लिहिलं होतं मोग्गलानस्स. त्यांनी जेव्हा ती प्लेट बाजूला केली, आतमध्ये 2 मातीचे मडके सापडले, म्हणजे कलश सापडले. एका कलशावर लिहिलं होतं सारीपुत्तस्स ब्राह्मी लिपीमध्ये, दुसऱ्या कलशावर लिहिलं होतं महामोग्गलानस्स. जेव्हा त्यांनी ते माठ ओपन केले तर त्याच्यामध्ये अस्थी सापडल्या. त्याचं निरीक्षण केलं तर या अस्थी 2,500 जुन्या होत्या. अर्थातच या माठातल्या अस्थी एकामध्ये सारीपुत्त भंतजीच्या अस्थी होत्या आणि दुसऱ्या माठामध्ये महामोग्गलायन यांच्या अस्थी होत्या. त्या अस्थी त्यांना सापडल्या बघा. आजही त्या अस्थी सांचीच्या स्तूपामध्ये प्रतिष्ठित आहे. म्हणजे सांचीच्या स्तूपाच्या पुढे श्रीलंकेतील लोकांनी बुद्धविहार बनवलेला आहे, त्याला चैत्यगिरी बुद्धविहार म्हणतात. त्या बुद्ध विहारामध्ये ते जे बेसमेंट आहे, बुद्ध मूर्तीच्या बेसमेंट, तिथं ते अस्थी ठेवलेले आहेत. खूप सुंदर सोहळा असतो बघा दरवर्षी. प्रत्येक वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी, मग ते तारीख कोणती पण असो, शेवटच्या रविवारी सांची महोत्सव साजरा केला जातो सांचीमध्ये. आणि त्या महोत्सवाच्या निमित्ताने तो शेवटचा जो रविवार आहे, दिवसभर त्या म्हणजे सारीपुत्त आणि मोग्गलायन भंतजींच्या अस्थींचं आपल्याला दर्शन घडते बघा. आपण एकदा सांचीला गेलेलो पण आहोत बघा. आता पुढच्या महिन्याने नोव्हेंबर महिन्याच्या 30 नोव्हेंबरला सांची महोत्सव आहे. जमलं तर नक्की जा. त्या सारीपुत्त आणि महामोग्गलायन भंतजींचा अस्थी दर्शनाचा सोहळा खूप सुंदर असतो. हे सम्राट अशोकाने प्रतिष्ठापित केलेल्या अस्थी आहेत.
तो अस्थिस्तूप आहे. सोबत सोबत बघा आणखीन एक स्तूप, म्हणजे 84,000 स्तूपांपैकी आणखीन एक स्तूप आहे बघा सारनाथमध्ये. मी मागच्या पण प्रवचनात तुम्हाला सांगितलं, सारनाथमध्ये तो जो धम्मेक स्तूप आहे, त्या धम्मेक स्तूपाच्या अगदी बाजूलाच फक्त बेसमेंट शिल्लक आहे बा, फक्त बेसमेंट. वरचा जो भाग होता तो पूर्ण तुटून गेलेला आहे. पण धम्मेक स्तूपाला बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की इथला जो बुद्ध अस्थिचा स्तूप होता तो किती भव्य असेल, किती भव्य असेल बघा तो स्तूप. तिथे पण बुद्ध अस्थि स्तूप अशोकाने निर्माण केला होता. पण असं म्हणतात की 1794 मध्ये वाराणसीचा एक जो महाराज होता चैत्य सिंह, त्याचा एक दिवाण होता, त्याचं नाव होतं जगत सिंग. त्याने स्वतःचा महल बनवण्यासाठी त्या धम्म राजिका स्तूपाला तोडलं, त्याच्या विटा काढल्या आणि त्या विट्याने आपला महल बनवला. आज पण त्याच्या नावाने जगतपुरा म्हणून वाराणसीमध्ये आहे बघा, तो महल आज पण आहे. त्या जो स्तूप तोडला, विटा तोडल्या, तर त्याला कलश सापडला. कलश म्हणजे एक पेटी सापडली दगडाची. ती पेटी त्याने उघडली, त्याच्याने बुद्धाच्या अस्थी होत्या. त्याला काही समजलं नाही ह्या काय आहे, तर त्याने त्या अस्थी अशुभ समजून गंगा नदीमध्ये फेकून दिला, प्रवाहित करून टाकल्या. ते जे पेटी जी होती, दगडाची पेटी, ती स्वतःच्या जवळ ठेवली, पण अस्थी जी आहे गंगा नदीमध्ये फेकून दिली. म्हणजे आजची जी गंगा नदी आहे त्याच्यामध्ये बुद्ध अस्थी समाविष्ट आहेत बघा. आणि गंगा नदी आपल्यासाठी पण पवित्र आहे, स्नान करण्यासाठी नाही, पाप धुण्यासाठी नाही. कशासाठी? त्याच्यात बुद्ध अस्थी आहेत, त्या पाण्यात बुद्ध अस्थी विरघळलेल्या आहेत बघा. त्याच्यामुळे गंगा नदी आपल्यासाठी बुद्ध अस्थीमुळे पवित्र आहे. तर अशा प्रकारे बघा, ज्या ज्या ठिकाणी सम्राट अशोकाने हे स्तूप निर्माण केले होते, तर या स्तूपामध्ये बुद्ध अस्थी ठेवल्या. तो सांचीचा स्तूप, तो सारनाथचा स्तूप, हे सगळं उदाहरण आहेत बघा. हे म्हणजे सम्राट अशोकाने काम असं केलं की हजारो वर्षाच्या नंतर पण आज आपण पाहू शकतो, आहे की नाही. माणसं मरून जातील, राजे महाराजे सगळे मरतात, विचार पण कधी कधी नष्ट होतात, पण आपण जे बांधकाम करतो ना, कन्स्ट्रक्शन जे करतो, ते तुटून जाईल, फुटून जाईल, पण जिवंत राहतात बघा. या स्तूपाच्या रूपाने, 84,000 स्तूपाच्या रूपाने सम्राट अशोकाने एक प्रकारे भगवान बुद्धाला आदरांजली अर्पण केलेली आहे. 84,000 स्तूप बघा. आणि हा पहिला स्तूप आहे म्हणतात, म्हणजे सांचीमध्ये जो स्तूप निर्माण केला हा पहिला स्तूप आहे म्हणतात. 84,000 स्तूपातला पहिला स्तूप. कारण याचं कारण असं सांगितलं जातं की याची जी पहिली पत्नी होती देवी कुमारी, ही विदिशाची होती. सांचीच्या बाजूला शहर आहे, विदिशा जिल्हा आहे, ही विदिशाची होती. म्हणजे सम्राट अशोकाच्याही अगोदर ही बौद्ध होती, ही अगोदरपासून बौद्ध होती. तर तिची इच्छा होती की एक स्तूप इथे निर्माण केला जावा. तर बायकोचं प्रेम, सर्वांचं काय अगोदर बायकोच ऐकणार ते. तर अगोदर पहिला स्तूप सम्राट अशोकाने पत्नीच्या विनंतीवरून, म्हणजे विदिशा कुमारीच्या विनंतीवरून पहिला जो स्तूप आहे त्याने सांचीमध्ये निर्माण केला बघा. आणि अशा प्रकारे 84,000 विहार बांधले, 84,000 बुद्ध अस्थी स्तूप निर्माण केले. हे सगळं काही निर्माण केलं. सगळं झाल्याच्या नंतर त्याला असं वाटलं की मी किती मोठं काम केलं. अशोकाला असं मनातल्या मनात वाटलं की किती मोठं काम केलं मी. हे 84,000 विहार बांधले, 84,000 स्तूप बांधले. अरे खरंच मी धम्माचा दायाद झालो असेल का, म्हणजे धम्माचा सखा, धम्माचा वारसदार मी झालो असेल का. तर तशाच अवस्थेमध्ये ते भंते मोग्गलीपुत्त तिस्स यांच्याकडे जातात, अभिवादन करतात आणि अभिवादन करून म्हणतात की भंते, मी 84,000 स्तूप निर्माण केले, बरोबर, मी 84,000 विहार निर्माण केले, इथं पाटलीपुत्रेमध्ये पण विहार निर्माण केलं, बरोबर. त्यानंतर भिक्षूंची भोजनाची व्यवस्था केली, चिवराची व्यवस्था केली, औषध पाण्याची व्यवस्था केली, त्याच्यानंतर शयनासनाची व्यवस्था केली. तर म्हणते मी धम्माचा दायाद झालो का. दायाद शब्द आहे बघा, दायक नाही, दायाद. दायाद याचा अर्थ होतो वारसा. म्हणजे धम्माचा मी वारसदार झालो का, मी धम्माचा सखा झालो का, धम्माचा दायाद झालो का. तर भंते मोग्गलीपुत्त तिस्स म्हणतात की महाराज तुम्ही धम्माचे फक्त दायक झालात. दायक, दायक म्हणजे कोण म्हणतात,
जे 4 प्रकारचे प्रत्यय भिक्षू संघाला दान देतात त्याला फक्त दायक असं म्हणतात. दायक, दान देणारा. जसं भोजन दान देणारा, चिवर दान देणारा, औषधीचं दान देणारा आणि राहण्यासाठी विहाराचं दान देणारा. हे 4 प्रत्यय जे दान देतात त्यांना फक्त धम्माचे दायक असं म्हणतात. दायक, धम्माचे दायद होत नाहीत. अशोक म्हणाला की भंते, धम्माचा दायद व्हायचा आहे मला, त्यासाठी काय करावं लागेल? तर मग भंते म्हणतात की महाराज, तुम्हाला जर धम्माचा दायाद व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचा पोटचा पुत्र किंवा पुत्री म्हणजे कन्या भिक्षू संघामध्ये प्रवजित करावी लागेल, त्याला दीक्षा द्यावी लागेल, तेव्हाच तुम्ही धम्माचे दायाद होऊ शकता. असं म्हटल्याबरोबर 20 वर्षांचा राजकुमार महेंद्र आणि 18 वर्षांची असते राजकुमारी संघमित्रा अंतपुरात असतात. अशोक जातो आणि महेंद्राला म्हणतो की मला धम्माचा दायद व्हायचा आहे, तर तू भिक्षू संघामध्ये प्रवजित होशील का? आता महेंद्र काय सांगेल बरं? हसतमुखाने त्या साधुवाद दिला ना. कारण ज्या वेळेस याचा काका, याचे काका म्हणजे कोण? सम्राट अशोकाचा लहान भाऊ, ज्याचं नाव होतं तिस्स कुमार. तिस्स कुमार जेव्हा भिक्षू झाला होता, त्याचा काका भिक्षू झाला होता, तेव्हापासूनच महेंद्रच्या मनामध्ये चालू होतं मला भिक्षू बनायचं आहे. पण एकुलता एक आहो ना, कसं बनू? पण आता संधी आली, स्वतः पिताच म्हणताय की भिक्षू बनायचं का? या काय म्हणणार आहे? हो पिताश्री, मला भिक्षू बनायचं आहे. आणि अशा प्रकारे भंते राजकुमार जे महेंद्र जे असतात, राजकुमार महेंद्र म्हणजे सम्राट अशोकाचे पुत्र, यांची प्रवज्जा होते. भंते मोगलीपुत्र तिस्स यांच्या शुभ हस्ते त्यांची प्रवज्जा होते. आणि तेव्हाच बघा संघमित्राच्याही मनामध्ये तो विचार चालू असतो, तिच्या मनामध्ये प्रवज्जा घेण्याचा विचार सुरू असतो. बघा ती सुद्धा प्रवज्जित होते. तर आयुपाला माताजी असतात भिक्षुणी, आयुपाला भिक्षुणी असतात, त्यांच्या हस्ते संघमित्रा हिची प्रवज्जा होते, दीक्षा होते, ती सुद्धा भिक्षुणी होते बघा. आणि अशा प्रकारे हा सम्राट अशोक जो धम्माचा दायकच होता, आता पुत्राला भिक्षू संघामध्ये दान दिलं, तर आता हा धम्माचा दायाद झाला. किती महत्वाचा आहे! म्हणजे धम्म दायाद होण्याची संधी सर्वांनाच प्राप्त होत नाही. एवढा मोठा महाराज, राजा, सम्राट, चक्रवर्ती राजा, त्याला सुद्धा धम्म दायाद होण्यासाठी त्याग करावा लागला. कोणाचा? आपल्या मुलाचा त्याग करावा लागला. तर बघा तो धम्माचा दायाद झाला. हे सर्वांच्या जीवनामध्ये संधी मिळत नाही बघा. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो लोकांना, तुमच्याला जर 3 मुलं असतील तर एक मुलगा डॉक्टर बनवा, एक मुलगा इंजिनियर वकील बनवा, ते एक मुलाला भंते बनवा. बरोबर आहे की ना? एक मुलगा भंते बनवा, कारण एक डॉक्टर झाला, एक इंजिनियर झाला तर तुमच्या एका पिढीचा उद्धार होईल. पण एक मुलगा जर भंते झाला तर तुमच्या असंख्य पिढ्यांचा उद्धार होईल. बघा हे सर्वात मोठं पुण्य आहे ना, आहे की नाही? हे पुण्य आहे बघा. आणि हे पुण्य, हे महापुण्य, हे दायाद होण्याचं पुण्य सम्राट अशोकाला प्राप्त झालं. तो धम्माचा दायाद झाला बघा. आणि अशा प्रकारे प्रवज्जा झाली. ते जे अशोकाराम विहार जे होतं पाटलीपुत्र मध्ये, आणि तिथे मग महेंद्र भिक्षू तिथे राहू लागले बघा. परंतु अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला, ठिकठिकाणी विहार बांधले, भिक्षूंच्या जेवणाची व्यवस्था केली, फ्रीमध्ये जेवण मिळायचं, फ्रीमध्ये चिवर मिळायचं, सगळं काही मोफत मिळायचं बघा. त्यामुळे दुसऱ्या पंथातले सुद्धा काही भिक्षू, नकली भिक्षू म्हणून त्यांना, ते या सर्व सोयी सुविधांमुळे भिक्षू संघामध्ये आले. त्यांना बुद्धिझम तर माहित नव्हतं, काहीच नाही, फक्त खायसाठी, फुकटमध्ये खायला मिळते ना, चला भिक्षू बनवूया. तर भिक्षू झाले आणि लोकांमध्ये जाऊन ते बुद्ध धम्माचा चुकीचा विचार पेरत होते. चुकीचा विचार, त्यांनी स्वतःचा एक वेगळा गट निर्माण केला. आणि त्यामुळे एक गट असा तयार झाला की जो बुद्धांचा मूळ तत्वाला मानणारा होता, आणि एक गट असा तयार झाला की जे बुद्धाचा विचार चुकीचा सांगत होते. असे 2 गट तयार झाले त्या पाटलीपुत्र मध्ये. आणि तेव्हापासून ते दोन्ही गटाचे भिक्षू होते, कधी एका ठिकाणी बसत नव्हते, कधी एका ठिकाणी चर्चा करत नव्हते. एक जर गट पुढे गेला की हे त्यांचे पाय ओढायचे, म्हणजे एकमेकांचा द्वेष करायचे. तर असं म्हटलेलं आहे 7 वर्षांपर्यंत
त्या अशोकाराम विहारामध्ये उपोषितच झालं नव्हतं. किती वर्ष? 7 वर्ष. ज्या अर्थी महिन्यातून 4 वेळेस उपोषित झालं पाहिजे. आणि उपोषिताचा नियम आहे की सर्वांनी एकाच ठिकाणी उपोषित घेतलं पाहिजे. आता अर्ध्या महिला इथं ना अर्ध्या महिला तिथं असं नाही होत. अर्धे उपासक इथं ना अर्धे उपासक तिथं असं नाही. सर्व उपासक उपासिका भिक्षू भिक्षुणी सर्वांनी एका ठिकाणी येऊनच एका ठिकाणीच येऊन तुम्ही उपोषित ग्रहण करायला पाहिजे असा विनय आहे बघा तो. पण हा भिक्षूचा गट वेगळा विनय वेगळं उपोषित करायचा, हा भिक्षूचा गट वेगळं उपोषित करायचा. 7 वर्ष उपोषित झालं नाही आणि यांच्या भांडणामुळे भंते मोगलीपुत्र तिस्स सुद्धा त्रासून गेले. काय करणार बिचारे? समजून ते ऐकत नव्हते, त्रासून गेले आणि त्यांनी विहार सोडून ते डायरेक्ट हिमालय पर्वतामध्ये निघून गेले. ठीक आहे, तुम्ही तुमचं पाहत बसा. निघून गेले बिचारे. अशोकाला समजलं तर अशोकाने त्याचा एक सेनापती अशोकाराम विहारामध्ये पाठवला की जा त्या भिक्षूंना एका ठिकाणी जमा करा आणि उपोषित घ्यायला सांगा. हे सेनापती गेले, विहारामध्ये गेले, भिक्षूंना विचारलं की तुम्ही उपोषित का करत नाही? तर एक भिक्षू म्हणाला की आमचं त्यांच्याशी पटत नाही. मग त्या गटातल्या भिक्षूला विचारलं, दुसरा जो गट होता, की तुम्ही उपोषित का करत नाही? ते म्हणे तुला काय करायचं? म्हणजे बघा म्हणजे याला उरफाटे बोलणं म्हणतात, उलट बोलणं. तुला काय करायचं? तू सेनापती आहेस ना, तू तुझं बघ, तुला काय करायचं? असं म्हटलं की याला राग आला. सेनापतीला राग आला आणि तलवार काढली आणि जबरदस्ती उपोषित घेण्यासाठी तो म्हणू लागला, पण कोणी करत नव्हतं. त्याने तलवारच काढली आणि तलवार काढल्याबरोबर त्या भिक्षूचं मुंडकच छाटलं बघा. दुसरा भिक्षू पुढाला त्यालाही मारलं, तिसरा भिक्षू आला त्यालाही मारलं. असं त्याने हत्याकांडच घडवला. आणि अचानक सम्राट अशोकाचा लहान भाऊ जो होता तिस्स कुमार, तो सुद्धा भिक्षू झाला होता, तो तिथेच राहत होता, तो अचानक पुढे आला. त्या सेनापतीने बघितलं, अरे अरे हा ते हे तर तिस्स राजकुमार आहे, अरे यांना मारता येत नाही. त्याने तलवार मागे घेतली आणि मागे घेतली तसाच तो निघून गेला. त्या तिस्स कुमाराने तो हत्याकांड थांबवला. जेव्हा सम्राट अशोकाला हे समजलं की सेनापतीने भिक्षूंच्या कत्तली केली, हत्याकांड केलं भिक्षूंचा, तर याचं जे पाप आहे म्हणजे भिक्षूंची हत्या करण्याचं जे पाप आहे ते मला लागेल की त्या सेनापतीला लागेल? कारण मीच पाठवलं होतं ना. सम्राट अशोक विहारामध्ये गेला, तिथल्या भंतेजींना विचारलं की खरोखर मला सांगा की त्या सेनापतीला पाप लागेल की हे पाप मला लागेल? तर ते भंते म्हणाले की याबद्दल तर आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही महाराज, पण आमचे जे मोठे भंतेजी आहेत मोगलीपुत्र तिस्स तेच फक्त तुम्हाला सांगू शकतात. सध्या ते हिमालय पर्वतात अहोगांग पर्वतावरती विहार करत आहेत. तुम्ही त्यांना बोलवा आणि त्यांनाही विचारपूस करा. तर सम्राट अशोक काय करतो, 4 भिक्षू म्हणजे 4 भिक्षू आणि 4 अमात्य अशा 8 लोकांना पाटलीपुत्रवरून हिमालय पर्वतात अहोगांग पर्वतावरती पाठवतो. कशासाठी? की जा त्यांना भंतेजींना भेटा आणि त्यांना सांगा की राजा बोलवत आहे. हे 8 जण गेले, भंतेजींना बोलले अभिवादन करून की भंते राजा बोलवत आहे. भंते म्हणाले येत नाही. हे 8 जण परत आले. सम्राट अशोकाने पुन्हा 8 भिक्षू आणि 8 अमात्यांना तयार केलं. अशा 16 जणांना पाठवलं. हे 16 जण गेले. त्या भंतेजींना मोगलीपुत्र तिस्स भंतेजींना अभिवादन करून म्हणतात की भंते राजा बोलवत आहे, चला. भंते म्हणाले की येत नाही, जा. ते पुन्हा बाहेर आले, पुन्हा पाटलीपुत्राला आले. सम्राट अशोकाला वाटलं की काहीतरी माझ्याकडून काहीतरी चूक होत आहे. एकतर माझं निमंत्रण जे आहे चुकीचं जात आहे, काहीतरी चुकच आहे. तर तिथले भंते म्हणतात की महाराज राजा बोलवत आहे असं नका म्हणू. राजा कोणाला बोलवतो? त्याच्या सेवकांना बोलवतो, त्यांच्या नोकरांना बोलवतो. ते भिक्षू आहेत, महाथेरो आहेत. राजा बोलवत आहे असं नका म्हणू. तर धम्म संकटामध्ये आहे, विनय संकटामध्ये आहे. अधम्म वर येत आहे, अविनय वर येत आहे. धम्म विनयाचं रक्षण करण्यासाठी भंते यावे असं म्हणा. तेव्हा पुन्हा 16 भिक्षू आणि 16 अमात्यांना म्हणजे अशा 32 लोकांना
सम्राट अशोक पुन्हा पाठवतो अहोगांग पर्वतावर. ते सगळे जण भंतेजींना भेटतात, अभिवादन करतात आणि काय म्हणतात की भंते, धम्म संकटामध्ये आहे, विनय संकटामध्ये आहे, अधम्म वर येत आहे, अविनय वर येत आहे, धम्माचं रक्षण करण्यासाठी यावे असं म्हटलं तेव्हा भंते तयार झाले. धम्माचं रक्षण करण्यासाठी, राजा बोलवते म्हणून नाही, धम्माचं रक्षण करण्यासाठी मग ते भंते तयार होतात. आणि मग भंते मोगल तिस्स पाटलीपुत्राला येतात. त्याचा यथोचित सन्मान केला जातो आणि सन्मान केल्यानंतर त्या ठिकाणी अशोकाराम विहारामध्ये महाराज म्हणजे सम्राट अशोक भंतेजींना विचारतो की भंते, अशा अशा प्रकारे सगळं घडलेलं आहे, तर हे जे पापकर्म आहे, हे पापकर्म मला लागेल की त्या सेनापतीला लागेल? तर भंते विचारतात की महाराज, तुम्ही सेनापतीला जे पाठवलं, तुमच्या मनामध्ये भिक्षूंचं म्हणजे भिक्षूंची हत्या करण्याचा विचार होता का, हिंसा करण्याचा विचार होता का? सम्राट अशोक म्हणाला की नाही भंते, माझ्या मनात तर असा कोणता विचार नव्हता. ठीक आहे म्हणे महाराज, याचं पाप तुम्हाला लागणार नाही, ते पाप सेनापतीचं आहे म्हणे, ते अकुशल कर्म सेनापतीचं आहे, तुमचं पाप नाही आहे, तुम्ही भिक्षू संघामध्ये पुन्हा उपवास घेऊ शकता. तर सम्राट अशोक तेव्हा शुद्ध होतं, म्हणजे त्याला जेव्हा समजते की हे अकुशल कर्म आपलं नाही आहे, परंतु ज्याच्यामुळे हे घडलं की भिक्षू संघाची गटबाजी झालेली आहे, ही गटबाजी आपण संपवली पाहिजे. म्हणून असं म्हटलेलं आहे की पुढील 7 दिवसांपर्यंत सम्राट अशोक स्वतः भंते मोगलीपुत्र तिस्स यांच्या मार्गदर्शनामध्ये उपोषित व्रताचं पालन करतो. जे तुम्ही जे उपोषित घेता ना, 7 दिवसांपर्यंत उपोषित व्रताचं पालन करतो, आचरण करतो. त्या विहारात राहून सगळं सोनं चांदी दाग दागिने सगळं काढून टाकतो, सगळं काढतो. एक साध्या उपासकाप्रमाणे उपोषित ग्रहण करतो. त्या विहारामध्ये उपोषिताचं पालन करतो, धम्माचा अभ्यास करतो, बुद्ध सद्धम्माचा अभ्यास करतो. आणि 7 दिवसाच्या नंतर आणि मग तो विहाराच्या बाहेर येतो. आणि मग त्या पाटलीपुत्रमध्ये जेवढे पण भिक्षू आहेत त्या सगळ्या भिक्षूंना विहारामध्ये बोलवतो आणि सर्वांचा इंटरव्ह्यू घेतो. सर्वांचा, प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेतो. भिक्षूला समोर बोलवायचं, विचारायचं, सांगा भगवान बुद्धाची शिक्षा काय आहे, म्हणजे भगवान बुद्धाचं वाद काय, शिक्षा काय आहे? तर कोणी म्हणाले शाश्वतवाद, कोणी म्हणाले ईश्वरवाद, कोणी म्हणाले अमराविक्षेपवाद, कोणी म्हणाले आत्मावाद. विविध त्यांना माहित नव्हतं ना, त्याला नकली भिक्षू होते, त्यांना माहित नव्हतं, तर सगळे चुकीचं सांगत होते. तर अशा पद्धतीने जेव्हा सम्राट अशोक हे पाहतो, मग नंतर भंतेजींना विचारतो की भंते, भगवान बुद्धांची शिक्षा काय आहे, भगवान बुद्धांचा वाद काय आहे? तर भंतेजी म्हणतात की महाराज, भगवान बुद्धांचा वाद आहे विभाज्यवाद. काय आहे? विभाज्यवाद. विभाज्यवाद म्हणजे काय? कोणतंही तत्व असो त्याचं विभाजन करायचं, सत्य असत्य, सत्य आहे का की असत्य आहे, असं विभाजन करणे. आणि जे असत्य आहे त्याचा त्याग करणे, जे सत्य आहे त्याचा स्वीकार करणे, हे याला म्हणतात विभाज्यवाद. तर मग अशोकाला समजलं, मग अशोकाने त्या सगळ्या भिक्षूंना बाजूला केलं आणि जे जे भिक्षू म्हटले विभाज्यवाद आहे बुद्धाचा वाद, त्या सगळ्या भिक्षूंना एका बाजूला केलं. तर जे चुकीचं सांगत होते अशा नकली भिक्षूंचे सगळ्यांचे चीवर काढले, त्यांना सफेद वस्त्र घातले, त्यांना महालाच्या बाहेर काढलं. तर जेव्हा त्याने बघितलं की असे जे भिक्षू होते, अशा भिक्षूंची संख्या होती 60,000. विचार करा, 60,000 भिक्षू दुसऱ्या पंथातून आलेले, दुसऱ्या संप्रदायातून आलेले 60,000 भिक्षू होते. अशा सगळ्यांची हकालपट्टी केली सम्राट अशोकाने. आणि जे प्युअर होते, म्हणजे खरोखर भिक्षू होते, असे 1,000 भिक्षू होते बघा, 1,000. आणि मग अशा 1,000 भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये त्या अशोकाराम विहारामध्ये भंते मोगलीपुत्र तिस्स यांच्या अध्यक्षतेखाली 7 वर्षाच्या नंतर पहिल्यांदा उपोषित संस्कार
संपन्न झाला, जो उपोत्सव संपन्न झाला त्यालाच बौद्ध इतिहासामध्ये तिसरी धम्मसंगीती असं म्हणतात. याची गटबाजी झाली बघा. तर अशी गटबाजी पुन्हा होऊ नये पुढच्या इतिहासामध्ये, पुढच्या वर्षांमध्ये. तर त्या तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये असं म्हणतात की जी तिसरी धम्मसंगीती आहे, या तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये जे अध्यक्ष होते भंते मोग्गलीपुत्त तिस्स यांनी एका ग्रंथाची रचना केली. त्या ग्रंथामध्ये त्यांनी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून भगवान बुद्धाचा विभाज्यवाद कसा आहे याच्यावरती त्यांनी प्रकाश टाकला. त्या ग्रंथाची रचना केली. त्या ग्रंथाचं नाव आहे कथावत्तू. कथावत्तू आपलं जे अभिधम्म पिटक आहे, अभिधम्म पिटकात 7 ग्रंथ आहेत, त्यापैकी 5वा जो ग्रंथ हा कथावत्तू आहे. म्हणजे हा ग्रंथ या तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये तयार झाला आणि याचे रचनाकार कोण आहेत? भंते मोग्गलीपुत्त तिस्स. आणि अशा प्रकारे त्या तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये सम्राट अशोकाच्या पुढाकारामुळे स्थविरवाद म्हणजे बुद्धाचा जो मूळ वाद होता स्थविरवाद, त्याचं रक्षण झालं आणि स्थविरवादाला प्रमुख मानण्यात आलं बघा. आणि सम्राट अशोकाने हे केलं. इतिहासामध्ये सम्राट अशोक हा शेवटचा स्थविरवादी राजा होता, शेवटचा. कारण सम्राट अशोकाच्या नंतर जे राजे झाले ते सगळे राजे हे महायान संप्रदायाचे होते. सगळे राजे म्हणजे राजा कनिष्क, सम्राट कनिष्क हा सुद्धा महायान संप्रदायाचा होता. हर्षवर्धन हा सुद्धा महायान संप्रदायाचा होता. पाल राजे जे होते हे सुद्धा महायान संप्रदायाचे होते. गुप्त राजे जे होते हे सुद्धा महायान संप्रदायाचे होते. म्हणजे सम्राट अशोकाच्या नंतर एकही राजा स्थविरवादी विचाराचा नव्हता, सगळे महायान विचाराचे होते. म्हणून हा शेवटचा राजा म्हटलेला आहे सम्राट अशोक, की ज्याने स्थविरवादाला प्रमुख मानलं, स्थविरवादाचं रक्षण केलं. हे सगळं झाल्याच्या नंतर सम्राट अशोकाला असं वाटलं की बौद्ध धर्माचा प्रचार फक्त जम्बूद्वीपापुरता मर्यादित राहू नये, तर या धम्माचा प्रचार बाहेर देशात पण झाला पाहिजे, जम्बूद्वीपाच्या बाहेर पण गेला पाहिजे. तरी धम्मसंगीती झाली की सम्राट अशोकाने 9 भिक्षूंच्या समित्या स्थापन केल्या. 9 भिक्षूंच्या समित्या स्थापन केल्या आणि सगळ्या भिक्षूंना वेगवेगळ्या जागी पाठवलं, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये पाठवलं की तुम्ही त्या प्रदेशामध्ये जा, तिथे जाऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करा. तर यापैकी एक धम्मरक्षित नावाचे भंते जे होते ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आले होते धम्म प्रचार करायला. त्यानंतर सोन आणि उत्तर हे 2 भिक्षू होते. त्यांना स्वर्ण देशात म्हणजे आजचं जे थायलंड आहे, म्यानमार आहे, व्हिएतनाम आहे, या भागात पाठवलं होतं या 2 भिक्षूंना. आणि स्वतः महेंद्र भिक्षू जे होते यांची एक समिती स्थापन केली. यांच्या आणखीन 4 भिक्षू होते. अशा सर्व भिक्षूंना श्रीलंकेमध्ये पाठवलं धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की सम्राट अशोकाने धम्माचं रक्षण केलं, स्थविरवादाचं पण रक्षण केलं, परंतु हा धम्म फक्त भारतापुरता मर्यादित न ठेवता त्याने संपूर्ण जम्बूद्वीपाच्या बाहेर सुद्धा धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. बघा, हे सर्वात मोठं काम सम्राट अशोकाने केलं. याच्यापेक्षा एक मोठं काम म्हणजे असं म्हणता येईल की सम्राट अशोकाने केलेल्या त्या सगळ्या धम्म कार्यांमध्ये हे सर्वात महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं जे धम्म कार्य आहे ते म्हणजे सम्राट अशोकाने या सगळ्या बुद्ध स्थळांची यात्रा केली. लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, श्रावस्ती, वैशाली, नालंदा या सगळ्या बुद्ध स्थळांची यात्रा केली. हे कार्य यासाठी महत्वाचं आहे कारण सम्राट अशोक फक्त जाऊन आला नाही की बुद्धगयाला जायचं, हात जोडायचे परत या एवढ्यापुरतं सम्राट अशोक गेला नाही. सम्राट अशोक त्या प्रत्येक ठिकाणी गेला आणि तिथे जाऊन त्याने कन्स्ट्रक्शन केलं, प्रत्येक ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलं बघा. आणि म्हणून आजही 2200 वर्षानंतर या उघड्या डोळ्यांनी आपण ते पाहू शकतो बघा. उघड्या डोळ्याने पाहू शकतो आपण
सम्राट अशोक लुंबिनीला गेला, राज्याभिषेकाच्या 20व्या वर्षी गेला, अमात्य परिवारासह गेला. लुंबिनीला गेला जिथे बुद्धाचा जन्म झाला, तर त्याने त्या ठिकाणी एक स्तंभ निर्माण केला. स्तंभ, आणि त्या स्तंभावर लिहून ठेवलं की या ठिकाणी भगवान बुद्धांचा जन्म झालेला आहे, आणि म्हणून इथल्या शेतकऱ्यांचा कर हा कमी करण्यात येत आहे असं त्याने लिहून ठेवलं. आज पण तो स्तंभ लुंबिनीमध्ये आहे. आज पण तो स्तंभ लुंबिनीमध्ये आहे बघा, ब्राह्मी लिपीत लिहून ठेवलं. त्या अशोकाने लुंबिनीला तो स्तंभ निर्माण केला, त्याच्यावर लिहून ठेवलं, म्हणून तर बुद्ध जन्माचं स्थळ लुंबिनीचा शोध लागला. जर समजा अशोकाने तो स्तंभ ठेवलाच नसता तर लुंबिनीचा शोध लागला असता का? जोपर्यंत त्या लुंबिनीच्या त्या स्तंभाचा शोध लागला नव्हता ना, तोपर्यंत लोकांना असं वाटायचं की बुद्ध म्हणजे कोणतरी एक पौराणिक, पौराणिक काहीतरी काल्पनिक आहे बुद्ध. जोपर्यंत त्या स्तंभाचा शोध लागला नव्हता, असं वाटतं की बुद्ध काहीतरी पौराणिक कथा असतात ना, असं काल्पनिक असतात बघा, काल्पनिक काही कोणतरी काल्पनिक व्यक्तिमत्व आहे, कोणतरी एखादं पौराणिक व्यक्तिमत्व आहे, एखादी भाकड कथा आहे, खरं नाहीये बुद्ध, असं लोक समजायचे. पण जेव्हा या लुंबिनीमध्ये या अशोक स्तंभाचा शोध लागला, तेव्हा समजलं की बुद्ध हे खोटे नाही आहेत, बुद्ध हे भाकड कथा नाही आहे, बुद्ध हे कोणते पौराणिक नाही आहे, काल्पनिक नाही आहे. अरे बुद्ध हे सत्य आहे, ऐतिहासिक पुरुष आहेत. हे जन्मस्थळाचा पुरावा सम्राट अशोकाने लिहून ठेवला. बघा किती मोठं काम आहे अशोकाचं, किती मोठं काम आहे हे अशोकाचं काम आहे. बघा तो बुद्ध घ्यायला गेला, बुद्ध घ्यायला त्या बोधिवृक्षाची त्याने पूजा केली, तिथे स्तूपाची निर्मिती केली, त्या बोधिवृक्षाच्या बाजूला त्याने वेदिका निर्माण केलं. तो सारनाथला गेला, सारनाथ मध्ये त्याने धम्मिक स्तूपाची निर्मिती केली, बुद्ध अस्थि स्तूपाची निर्मिती केली. कुशीनगरला गेला, त्यानंतर वैशालीला गेला, वैशालीमध्ये सुद्धा त्याने अशोक स्तंभाची निर्मिती केली. नालंदाला गेला, नालंदामध्ये पण त्याने त्या स्तूपाचा पुनर्संस्कार केला. सम्राट अशोकाने ज्या ठिकाणी गेला त्या सगळ्या ठिकाणी सम्राट अशोकाने कन्स्ट्रक्शन केलं, स्तंभ निर्माण केले, स्तूप निर्माण केले, विहार निर्माण केले. म्हणून तर आज आपण बुद्धगयाला जातो, पाहायला मिळते आपल्या डोळ्यानं. आपण जातो ना बुद्ध दर्शन करायला, जे आपण पाहतो ना, हे सगळं अशोकाने बांधलेलं आहे. हे सगळं काही हे अशोकाची देण आहे. जर अशोकाने हे कन्स्ट्रक्शन जर केलं नसतं तर कदाचित आज आपल्याला लुंबिनी पाहायला मिळाली नसती, सारनाथ पाहायला मिळालं नसतं, वैशाली, नालंदा हे काहीच पाहायला मिळालं नसतं. बघा फक्त बुद्ध हे काल्पनिकच राहिले असते. अशोकाने भगवान बुद्धांना अजरामर करून ठेवलं. कोणी खोटं करू शकत नाही. जमीन खोदली की बुद्ध दिसतात, आहे ना, जमीन खोदली की बुद्धच आहेत, मंदिरात गेले की बुद्धच आहेत, फक्त लपवून ठेवलेले आहेत. बघा मूर्तीची विटंबना केली, बघा स्तूपाची विटंबना केली. बघा हे सगळं अशोकाने त्या काळात निर्माण केलेलं आहे. त्या काळात स्तूपांचा देश म्हणायचे या भारत देश, स्तूपांचा देश, सगळीकडे स्तूप होते. बघा आणि म्हणून सम्राट अशोकाचं हे जे महत्वाचं काम आहे, हे निर्माण कार्य, जे आज जरी तुटलं असेल, फुटलं असेल, पण या उघड्या डोळ्याने आपण पाहायला मिळते ना, उघड्या डोळ्याने आपण ते पाहू शकतो. म्हणून या कार्यासाठी नक्कीच धन्यवाद तर म्हणता येणार नाही किंवा उपकार केले असं पण म्हणता येणार नाही, पण नक्की आपण ते अभिवादन करण्यास मात्र अशोक हा नक्की पात्र आहे, अभिवादन करण्यास पात्र आहे, कारण त्याने हे सर्वात महत्तम असं कार्य केलेलं आहे. बघा तर अशा प्रकारे सम्राट अशोकाने हे कार्य केलं. सोबत त्याने काही शिलालेख सुद्धा कोरले. जसं आजच्या काळामध्ये नाही का आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवतो, SMS पाठवतो, त्या काळात तशी व्यवस्था नव्हती. तर एखादा राजाचा एखादा संदेश जर दूरपर्यंत लोकांना जर पाठवायचा असेल तर ते काय करायचे, एक दगडी प्लेट घ्यायची, अशी त्या दगडी प्लेटवर असं खिळ्याने असल्याला कोरायचं, त्याच्यावर संदेश लिहायचा की राजाचा अशा प्रकारचा संदेश आहे, असा संदेश कोरायचा. त्याच्या खाली लिहायचं देवनाम पिय दस्सी, असं म्हणजे अशोकाचं नाव लिहायचं, आणि ते मग घोड्यावर रथावर ठेवून दूरपर्यंत जायचं राज्यामध्ये, आणि बरोबर असं चौकामध्ये त्याला असं उभं करायचं. चौकामध्ये म्हणजे येणारे जाणारे लोक वाचायचे, अच्छा सम्राट अशोकाचा आदेश आहे का. तर अशा
शिलालेखांची पण निर्मिती केली सम्राट अशोकाने. असे जवळपास 33 शिलालेख सापडलेले आहेत. 33 पूर्ण भारतामध्ये. अफगाणिस्तानात सापडले असे शिलालेख, पाकिस्तानात सापडले, भारतात, नेपाळमध्ये, तिबेटमध्ये असे अनेक जवळपास 33 शिलालेख सापडले. काही शिलालेख स्तंभावरती कोरलेले आहेत, स्तंभावर. काही शिलालेख असं भिंतीवरती कोरलेले आहेत. काही शिलालेख हे लेण्यांमध्ये कोरलेले आहे, म्हणजे लिखाण, त्या काळातलं लिखाण काम, आदेश लेण्यांवर कोरलेले आहे. तर काही दगडी प्लेटवरती कोरलेले आहे. हे असं आज सगळं काही सापडलंय बघा. त्या काळातली लिपी होती. आज जशी मराठी आहे, इंग्रजी आहे किंवा हिंदी आहे, त्या काळामध्ये सम्राट अशोकाच्या काळात त्याने मुख्यतः ब्राह्मी लिपीमध्ये हे लेख लिहिले होते. ब्राह्मी लिपीमध्ये. आजही ब्राह्मी लिपीचे क्लासेस चालतात. ज्यांना खरंच जर ब्राह्मी लिपी शिकायची असेल ना, अशोककालीन लिपी आहे ती, त्याला धम्मलिपी पण म्हणतात, कारण त्याच्यामध्ये धम्म लिहिला गेला, त्याला धम्मलिपी म्हणतात. आणि ऑनलाईन क्लासेस पण चालतात बरं, 2 महिने 3 महिन्यांचे. तुम्हाला जर आवड असेल नक्की ती ब्राह्मी लिपीचा क्लास करा तुम्ही. ब्राह्मी लिपी, खरोष्टी लिपी, अरमाईक लिपी आणि आणखी खरमाईक लिपी, आणखी काय युनानी लिपी, अशा 4 लिपींमध्ये आणि भाषा पालीमध्ये सम्राट अशोकाने असे काही आदेश कोरले. त्यापैकी बघा तुम्हाला काही आदेश सांगतो. जसं त्याने काही स्तंभावरती 14 मुख्य शिलालेख सापडलेले आहेत. त्यापैकी जो 5वा शिलालेख आहे त्या शिलालेखामध्ये असं लिहिलं की धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी धम्म महामंत्र्याची निवड करण्यात येत आहे. अशोकाने मंत्री निवडला होता स्पेशल धम्माचं काम करण्यासाठी. 5व्या शिलालेख आहे त्याचा. त्यानंतर 8वा शिलालेख आहे. 8व्या शिलालेखामध्ये सम्राट अशोकाने त्यांनी जी धम्मयात्रा केली होती ना, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, याचा उल्लेख केलेला आहे. हे सगळे शिलालेख आज पण आहेत बरं. दिल्लीच्या म्युझियम मध्ये, कलकत्त्याच्या म्युझियम मध्ये आहेत. पण जर तुम्हाला ब्राह्मी लिपी येत असेल तर तुम्हाला वाचता येईल, नाहीतर काला अक्षर भाई असं होईल. म्हणून शिका ती ब्राह्मी लिपी तुम्ही. फार इंटरेस्टिंग विषय बघा हा. त्यानंतर 13वा शिलालेख आहे. त्याच्यामध्ये त्याने कलिंग युद्धाचं वर्णन केलेलं आहे. कलिंग युद्ध म्हणजे कलिंग युद्धाचं वर्णन आहे, याचा अर्थ कलिंगचं युद्ध हे काही खोटं नाहीये. म्हणजे लिहिलेलं आहे ना, कलिंगचं युद्ध हे लिहिलंय. 99 भावाला मारलं, अतिशयोक्ती होऊ शकते, परंतु शिलालेख आहेत त्या काळातले, त्या 13 नंबरच्या शिलालेखावर लिहिले आहे कलिंगचं युद्ध झालं म्हणून एवढे लोक मेले, तेवढे लोक मेले, असं तसं झालं, तसं झालं. 13वे शिलालेख पण सापडलाय. या सोबत आणखीन काही स्तंभलेख आहेत बघा. काही स्तंभलेख दिल्लीला आहे, अलाहाबादला आहे, रामपूरवाला आहे, लौर्य नंदरगडला आहे, सारनाथला आहे. असे अनेक स्तंभ आहेत. गुहालेख आहे, स्तंभलेख आहे, शिलालेख आहे. या सर्व शिलालेखामध्ये त्याने ब्राह्मी लिपीमध्ये सगळा आदेश लिहून ठेवला बघा. अनेक वर्षांपर्यंत लोकांना समजतच नाही हे नेमकं आहे काय. तेच काला अक्षर म्हैस बरोबर. लोकांकडे एवढं ज्ञान नव्हते नेमकं असं हे काय लिहिलं काय आहे नेमकं. पण मी कालच तुम्हाला बोललो बघा, जेम्स प्रिन्सेप इंग्रज अधिकारी होता की त्याने, तो नाणेतज्ञ होता, भाषातज्ञ होता, लिपीतज्ञ होता. तर 1838 मध्ये त्याने खूप म्हणजे खूप प्रचंड अभ्यास केला आणि त्याने शोधून काढलं हे सम्राट अशोकाच्या काळातली लिपी, अ ब क ड क ख, हे सगळं त्याने शोधून काढलं. आणि त्याने ते वाचल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये पहिला शब्द आढळला. तो शब्द होता देवनामपीय. देवनामपीय हा शब्द आढळला. तेव्हा त्याने जगाला सांगितलं, अरे हा देवनामपीय म्हणजे देवांचा प्रिय असलेला हा कोण आहे? अरे हा सम्राट अशोक आहे. आणखीन त्याने वाचलं, एका ठिकाणी लिहिलं होतं प्रियदर्शी, प्रियदर्शी. अरे हा प्रियदर्शी कोण आहे? अरे सम्राट अशोक आहे. हे जेम्स प्रिन्सेपनं ते वाचलं आणि बुद्ध धम्माचा इतिहास अजरामर केला बघा. अशा प्रकारचे हे जेम्स प्रिन्सेप याचे खूप मोठे उपकार आहेत बघा. ब्रिटिश काळामध्ये असे अनेक अधिकारी होऊन गेले की ज्याने बुद्ध धम्माचा उद्धार केला. त्यापैकी हा जेम्स प्रिन्सेप आहे की ज्याने 1838 मध्ये सम्राट अशोककालीन लिपीचं वाचन केलं. तर अशा प्रकारे सम्राट अशोकाच्या माध्यमातून
धम्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये झाला, त्या जम्बूद्वीपाचा इतिहास आजच्या धम्मदेसनेमध्ये आपण बघितलेला आहे. त्याच्यामुळे हा इतिहास सर्वांनी नक्की लक्षात ठेवावा. तर अशा सम्राट अशोकाच्या महान धम्म कार्याला आपण पुनश्च एकदा वंदन करूया, अभिवादन करून आजची धम्मदेसना मी या ठिकाणी समाप्त करतो.